आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांनी वित्तीय कार्यप्रणाली निश्चित केली आहे। गेडाम यांनी अनियंत्रित खर्चाला कात्री लावली आहे, तर दुसरीकडे आयएएस अधिकाऱ्यांमध्ये कोणाकडे किती पॉवर आहे यावरनं शीतयुद्ध रंगलंय अशी चर्चा होतीये। कारण मराठी विरुद्ध अमराठी लॉबी देखील सक्रिय झाल्याचं बोललं जातंय। गेडाम यांना शह देण्यासाठी प्राधिकरण आयुक्त गेडाम यांचे अधिकार काढून कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे हळूहळू सोपवले जात आहेत का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यामुळे कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच हे राजकारण सुरू झालेलं आहे। वित्तीय तसंच मराठी अमराठी असे अनेक कंगोरे त्याला आहेत। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, अजून खरं तर जो कुंभमेळा आहे तो समोर आलेला आहे, मात्र तो समोर येण्यापूर्वीच किंवा सुरू होण्यापूर्वीच अंतर्गत राजकारण चांगलं सरंगतंय काय? अधिक माहिती। खरं प्रज्ञा, 1 वर्षांवरती आता कुंभमेळा हा आलेला आहे। त्यातच आपण बघितलं तर साधू महंत असतील, यासोबतच नागरिक देखील नाराजी हे व्यक्त करतात। कारण ही कुंभमेळ्याची जी काही कामं आहेत ती अत्यंत स्लो संत गतीने कासो गतीने ही सर्व सुरू आहेत। त्यातच आपण बघितलं तर एकीकडे नाशिकला पालकमंत्री देखील नाही आहेत, त्यामुळे देखील विरोधक देखील टीका हे करतात। तर दुसरीकडे मात्र म्हणजे आपण जर बघितलं तर कुंभमेळ्याच्या सर्व नियोजनासाठी यंदा म्हणजे 12 वर्षांत हा कुंभमेळा भरतोय आणि यंदा प्रथमच कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना ही करण्यात आलेली आहे। त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष हे प्रवीण गेडाम आहेत। प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्व कामं जी आहेत ती सुरू आहेत। दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रवीण गेडाम यांनी कुंभमेळ्याच्या निधीबाबत कार्यप्रणाली देखील जाहीर ही केलेली होती आणि या कार्यप्रणालीमध्ये अनेक कामांना खरं तर अनेक कामांच्या निधीला त्यांनी खरं तर कात्रीही लावलेली आहेत। विनाकारण खर्च हा होणार नाहीत असं त्यांनी म्हटलं। त्यासोबतच खर्चावरती नियंत्रण आणा अशा देखील त्यांनी सूचना या दिलेल्या आहेत। यासोबतच खरं तर कुठेतरी गेडाम म्हणजे प्रवीण गेडाम या अधिकाऱ्याची आपल्याला ओळखी माहिती की प्रामाणिक अधिकारी, दबंग अधिकारी म्हणून खरं तर त्यांची ओळख आहेत आणि त्यामुळेच त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी ही प्राधिकरण अध्यक्षाची जबाबदारी ही सोपवली आहे अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहेत। तर दुसरीकडे मात्र म्हणजे आपण जर बघितलं तर एकीकडे ही कामं हे सुरू आहेत, गेडाम ही सर्व कामांची जबाबदारी आहे। तर शेखर सिंग हे जे खरं तर कुंभमेळा आयुक्त म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांची नियुक्ती झालेली आहे। या शेखर सिंग यांच्याकडे देखील प्रवीण गेडाम यांचे काही अधिकार सोपवले जाणार का अशी देखील चर्चा जी आहे ती सध्या रंगलेली आहेत असं देखील बोललं हे जात आहे। नाशिक जिल्ह्यात आपण जर बघितलं तर सध्या 11 आयएएस अधिकारी आहेत। या आयएएस अधिकारीमध्ये अनेक मराठी अधिकारी आहेत तर अनेक अधिकारी हे अमराठी आहेत आणि त्यामुळे कुठेतरी अमराठी लॉबी देखील सक्रिय झाली का असं देखील बोललं हे जात आहेत। आणि एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवरती म्हणजे कुंभमेळ्याची कामं ही लवकरात लवकर करा अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे। तर दुसरीकडे आता अधिकाऱ्यांमध्येच कुरघोडी देखील समोर येते। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आगामी कुंभमेळा तरी शिस्तीत पार पाडावा अशी अपेक्षा व्यक्त करूयात।